You are never old to set another goal, to dream a big new dream. मित्रांनो, जेव्हा आपल्याला वाटतं ना की एखादी गोष्ट संपली आता, तीच वेळ आणि तोच क्षण पुन्हा काहीतरी नवीन सुरू करण्याचा असतो. आणि आज तुम्हाला मी हेच सगळं सांगणार आहे. नमस्ते, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण एका गोष्टीपासून सुरुवात करणार आहोत. ही गोष्ट कुणाची आहे तर ही माझी स्वतःचीच गोष्ट आहे. 1991 साली माझं लग्न झालं आणि मी डोंबिवलीत आले. 70 वर्ष जुन्या असलेल्या मिठाईच्या दुकानात माझे सासरे श्री रामभाऊ कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या आणि एका बिझनेस ओरिएंटेड फॅमिलीशी माझा संपर्क चालू झाला. म्हणजे मी त्यांच्या संपर्कात आले आणि इंट्रोवर्ट असलेली मी गीता, माझे पती श्रीपाद यांच्या मदतीने एक्स्ट्रोवर्ट व्हायला सुरुवात झाली. आणि आता 13 वर्ष झाली मी आमचा बिझनेस सातासमुद्रापार नेलेला आहे. म्हणजेच आम्ही एक्सपोर्टही करतो. डोंबिवली ही एक सांस्कृतिक नगरी आहे. तिथे इतके काही सांस्कृतिक कार्यक्रम घडतात आणि खूप काही काही मज्जा असते आमच्या डोंबिवलीत. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करत करत माझा जनसंपर्क वाढला आणि त्या जनसंपर्कातूनच मी अजून एक्स्ट्रोवर्ट व्हायला मदत झाली. डोंबिवलीतल्या नामवंत लोकांबरोबर ती काम करता करता मी कधी बदलले हे माझं मला समजलं नाही. नंतर हळूहळू मी इनरव्हील जॉईन केलं. इनरव्हील ही जागतिक दर्जाची महिलांची संस्था आहे आणि ह्या संस्थेमध्ये निरनिराळ्या प्रकारची सोशल वर्क केली जातात. ही फक्त भारतापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगभर याच्या वेगवेगळ्या शाखा पसरलेल्या आहेत. आणि माझं जे कॅलिबर होतं ते फक्त डोंबिवलीपुरतं मर्यादित न राहता आउट ऑफ द कंट्री जाण्यास सुरुवात झाली. आणि गेली 16 वर्ष डिस्ट्रिक्ट 314 इनरव्हील डिस्ट्रिक्ट 314च्या कोर कमिटीमध्ये मी सोशल वर्क करते. आणि मला ही गोष्ट खूप अभिमानास्पद वाटते आणि मी खूप त्यात आनंद मिळवते. माझे पती श्रीपाद कुलकर्णी हे रोटरी डिस्ट्रिक्ट 3140चे हार्डकोर मेंबर आहेत. रोटरी 3140 बरोबर जे कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम व्हायचे त्या प्रोग्राममध्ये निरनिराळ्या देशातनं आमच्याकडे काही गेस्ट राहायला यायचे आणि त्या गेस्ट बरोबर ती कोऑर्डिनेशन करता करता त्यांचं कल्चर आपलं कल्चर ह्याचं एक्सचेंज करता करता किंवा त्यांच्या रेसिपीज आपल्या रेसिपीज यांचं एक्सचेंज करता करता किंवा त्यांच्याबरोबर संपूर्ण देश, म्हणजे किती मजा असते ना की आपलाच देश आपण बाहेरच्या एखाद्या देशातल्या व्यक्तीबरोबर फिरतोय तर किती स्वाभिमानाची ती गोष्ट असते. मी ते खूप 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 एन्जॉय केलं. माझी मुलं चिन्मय आणि ईश्वरी जेव्हा लहान होती ना त्या 16 वर्षाच्या पिरियडमध्ये मी बालरंजन नावाचं संस्कार केंद्रही चालवलं. आता ती लहान मुलं मोठी झाली आहेत माझ्या मुलांसारखीच. आपण ती मुलं जेव्हा मला रस्त्यात भेटतात ना, जेव्हा त्यांचे आई वडील मुलं जेव्हा मला रस्त्यात भेटतात आणि त्यांच्याकडून मिळणारं प्रेम ही मी साठवलेली पुंजी आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं सुरळीत चालू असताना अचानकपणे कोविड आला. लंग्स बळकट करण्यासाठी सुरू केलेला प्राणायाम आणि फिजिकल फिटनेससाठी सुरू केलेला योगा. आता मी इथे योगा हा शब्द तुमच्यासाठी वापरलाय पण मला आवडतो योग शब्द वापरायला. योग म्हटलं ना की कसं व्यायामाशी एक भारतीय नातं जोडलं जातं, हो की नाही. म्हणून योग मी सुरू केला. माझी मैत्रीण रोहिणी लोकरे ही श्री श्री रविशंकर यांचे श्वसनाभ्यासाचे वर्ग आणि योगाचे वर्ग ती घेत असे, अर्थातच ऑनलाईन. ते मी जॉईन केलं. साथीला माझा इनरव्हील पण होतच. इनरव्हीलमध्ये खूप काही ऑनलाईन कॉम्पिटिशन्स होत्या, त्याही मी करत गेले. त्यात अनेक बक्षिसही मी मिळवली. असं करता करता मित्रांनो, रोहिणीने लावलेलं वेड माझं कधी व्यसनात बदललं तेच मला समजलं नाही. अर्थात काही व्यसनं चांगलीही असतात हा, हे मात्र लक्षात ठेवायचं. यातूनच मी कठीण परिस्थितीत सुद्धा कसं फिट राहायचं किंवा कठीण परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे मी आपोआपच शिकत गेले. आणि त्यासाठी मी रोहिणी लोकरे आणि इनरव्हीलचे मनापासून धन्यवाद मानते.
फिजिकली फिट राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी मी करत गेले. तसंच मेंटली पीसही मला मिळत गेलं. त्यानंतर परत एक मैत्रीण माझ्या मदतीला आली, कीर्ती गाडगीळ. तिने मला टॅरो शिकण्याचं इन्व्हिटेशन दिलं आणि मी तिच्याकडे टॅरो शिकायला गेले. एक मनात एक मज्जा वाटत होती की पत्त्यांमध्ये चित्रांवरून टॅरो म्हणजे आपलं भविष्य ओळखलं जातं. ही एक मनामध्ये माझ्या एक आतुरता होती, म्हणजे असं एक फिलिंग होतं की अरे हे नक्की काय असतं टॅरो म्हणजे. आणि म्हणून मी तिच्याकडे शिकायला गेले आणि ते शिकता शिकता एवढी मजा येत गेली मला की त्याच्या मी 3 लेव्हल्स आपोआप पार करत गेले. टॅरो तर शिकले, त्यानंतर त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट येत गेला आणि इंटरेस्ट घेत घेत मी पुढे रेकीच्या मास्टर लेवल पर्यंतच्या लेवल्स कंप्लीट केल्या. मग माझ्या आयुष्यात क्रिस्टल्स आले. क्रिस्टल्सची एनर्जी, क्रिस्टल्सचा ऑरा फील करता करता माझ्या मनात असं आलं की का नाही आपण ह्याच्या अजून जवळ जावं. आणि असं म्हणत म्हणत मी कधी क्रिस्टल शिकले हे माझं मला समजलं नाही. आणि खरंच सांगते मित्रांनो, मैत्रिणींनो, की ह्याची एनर्जी, ह्याचा जो ऑरा प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे. तुम्ही बघत असाल माझ्या हातात, माझ्या गळ्यात खूप काही मी घालून फिरते. कधी कधी मला लोक म्हणतात पण, अगं काय वेड्यासारखं एवढं घालून फिरतेस. पण नाही, तुम्हाला त्याची मज्जा आहे ना, ते तुम्ही फील केल्याशिवाय, त्याचा ऑरा फील केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मग मी न्यूमरॉलॉजीकडे वळले. न्यूमरॉलॉजी म्हणजे आपण लहानपणी गणितांची आकडेमोड केलेली आठवतच असेल तुम्हाला सगळ्यांना. अशीच काहीशी ऍस्ट्रॉलॉजिकली आकडेमोड म्हणजे न्यूमरॉलॉजी. त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात नंबर 1 सूर्याशी निगडीत असतो, नंबर 2 चंद्राशी निगडीत असतो, असं काही थोड्याफार प्रमाणात तुम्हालाही माहिती असेल. त्यातही मला इंटरेस्ट येत गेला. किती मजेशीर होत्या त्या गोष्टी सगळ्या. तर मी ह्या सगळ्याचे सर्टिफाईड कोर्सेसही केले. असं करता करता मी न्यूमरॉलॉजीही शिकले. आणि मग मला याचं लागलेलं व्यसन माझ्या प्रोफेशनकडे बदलू लागलं. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना भेटले आणि त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते किंवा त्यांच्या काही क्वेरीज होत्या, त्या मी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून आलेले पॉझिटिव्ह टेस्टिमोनियल्सनी मला अजून मोठा ग्रुप आला मित्रांनो. मग मी हॅपी सोल नावाचं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल चालू केलं. त्याच्यात मी जे कंटेंट टाकत होते ते कंटेंट लोकांना आवडू लागले. लोकांचे मला फोन यायला लागले की छान करतेस वगैरे. मग मला हुरूप आला आणि त्या आवडीमध्ये किंवा त्या सगळ्या पॉझिटिव्हिटीमध्ये मी असं ठरवलं की अजून लोकांना कशी मदत करता येईल. त्यासाठी मी हॅपी सोल चॅनलचं रूपांतर सोलफुल कनेक्शन्स मध्ये करायचं ठरवलं. आता मी तुम्हाला सोलफुल कनेक्शनच्या नावातली एक गंमत सांगणार आहे. सोलफुल कनेक्शन्स म्हणजे एका सोलचं दुसऱ्या सोलशी असणारं कनेक्शन. सोलफुल कनेक्शन्सच्या माध्यमातून टॅरो रिडिंग घेतलं जाईल, न्यूमरोलॉजी घेतलं जाईल, त्यानंतर क्रिस्टल हिलिंगच्या काही सेमिनार्स घेतले जातील, तुम्हाला काही टिप्सही दिल्या जातील. त्याचबरोबर रेकीचे काही ऑनलाईन कोर्सेस मी घेणार आहे. त्याचबरोबर यूट्यूब लाईव्हही जाणार आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस मी माझ्या टीम बरोबर डिस्कस करून ठरवलेले आहेत. त्याप्रमाणे मी हळूहळू तुमच्यापर्यंत पोहोचत राहीनच. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटचे काही कोर्सेस मी घेऊन येते माझ्या टीम बरोबर. त्याचप्रमाणे काही इम्पॉर्टंट टिप्सही त्याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमची स्ट्रेस लेवल कमी होईलच, शिवाय तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं वाढेल हेही तितकंच महत्वाचं ठरेल. सोलफुल कनेक्शनच्या यूट्यूब चॅनल सोबतच आपण सोलफुल कनेक्शनचं इंस्टाग्राम चॅनल आणि फेसबुक पेज आपण ओपन करतो आहोत. त्याचबरोबर मी माझी सोलफुल कनेक्शन्सची वेबसाईटही लवकरच लॉन्च करतेय. ती तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरच पोहोचेल. गीता कुलकर्णीला आणि माझ्या हॅपी सोल चॅनलला तुम्ही आतापर्यंत जे काही प्रेम दिलं तेच प्रेम मला सोलफुल कनेक्शनसाठीही द्याल अशी मी अपेक्षा बाळगते. त्याचबरोबर सोलफुल कनेक्शन मधून आपण आपल्या दोन्ही सोल्स एकमेकांना कनेक्ट होतील आणि त्यातनं 360 डिग्री चेंज जो माझ्या आयुष्यात घडला आहे तो तुमच्याही आयुष्यात जर तुम्हाला घडवायचा असेल तर तुम्ही सोलफुल कनेक्शन्सशी नक्कीच जोडले जा.
सोलफुल कनेक्शन्सचे व्हिडिओज किंवा छोटे छोटे शॉर्ट्स जे काही येतील चॅनलवरती ते लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की संधी आणि सूर्योदय ह्या दोन्ही गोष्टी आहेत ना, त्या उशिरा उठणाऱ्याच्या, उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबात कधीच नसतात. आलं लक्षात? तसंच जर तुम्हाला गरुडासारखी उंच झेप जर घ्यायची असेल तर कावळ्याची संगत सोडणं तितकंच महत्वाचं असतं, नाही का? सोलफुल कनेक्शन्सशी लवकरच जोडले जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.